गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज सकाळ म्हणजे लवकर नाही, बाबू 4 वाजता उठलेला, त्याच्यामुळं डबा पण करायला नाही भेटला आणि मला झोप पण नाही भेटत. दुपारी पण नाही झोपून देत आणि रात्री पण झोपून देत नाही त्याच्यामुळं. तर आता आमचे सगळे ते पण कामाला गेले, डबा तर नाहीच बनवला ना. बाबू, मी आणि त्यांची पण आंघोळ झाले. आई पण गेलं वाटतं हल्दीला, बाबा पण गेले. बाबा असतील घरात, ते त्या घरात. तर आता मी पटापट सर्व काम वगैरे उरकताना मग भेटते. बाबू तर आता झोपलाय, तर मी तुम्हाला दाखवत आहे. नाटकी पोरे आहे बघा, आता झोपलाय मस्त. सगळा उरकते पटापट. साफ वगैरे करायचं मला, यो पाळणा वगैरे, भांडे वगैरे घासायचे. कपडे तर धुतलेत मी. आता एवढी भांडी आहेत, बॉटल्स आहेत, ते सगळ्यात होत आहे. आणि इकडे हे कपडं, तर पटापट कपडे वगैरे काढते आणि वाळत सुकत लावते. चला वगैरे सुकत टाकते मी आणि नंतर पटापट झाडू व लादे वगैरे पुसायचे आहे. आई पण नाही, त्याच्यामुळं बाबूचा प्रश्न म्हणजे बाबूची एकटीला ठेवायला भीती वाटते, कारण का पालथा होते ना, त्याच्यामुळं भीती वाटते. तर ते उशा लावले दोन्ही साईडून, त्याच्यामुळं. तर चला आता कपडे वगैरे सुकत टाकते आणि मग भेटते तुम्हाला. थोडेच होते, आता कपडे पण टाकून झाले. आता बाबूचे येते घरात टाकते. मी पण सगळं पसारा मला उरकायचा आहे. पसारा म्हणजे झाडू वगैरे मारायचं. तर बाबूचे कपडे टाकते, त्याचे वेळेच्यावरच टाकते. ते पण कपडे लावले आणि आता पटापट झाडू मारून घेते. तर झाडू आणि लादी झाली का भेटते. बेटा साफ झाला आहे मस्तपैकी. नंतर इकडं ठेवलं भांडी थोडीशीच होती. आता पटापट झाडू आणि लादी पुसून घेते. आणि आमचा बाबू झोपला आहे तोपर्यंत. तर चला आता लादी आणि झाडू मारून घेते आणि जेवण बाकी आहे बनवायचा मनात. आणि आई बघू आता काय येतात, जेवून येतात का जेवायला येतात, तोपर्यंत आता काहीतरी बनवते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. काही झाडू आणि लादी पुसून झाले मस्तपैकी. बेड वगैरे हे पोच वगैरे साफ केला. किचन पण सगळं साफ झालं. बाहेरचं पण केला साफ. आणि बघा व्ह्यू बघा ना. आता वाजलं 12 वाजले. आता पटापट जेवायला बनवून घेते. धुले ते म्हणून पडदे लावायला लागतं नाही अजून झोपलाय. तर काहीच आता जेवायला बिवायला बनवते आणि जेवते बिवते आणि मग इव्हिनिंगच्या टायमाला भेटते. बाबू उठला का मग भेटू. तर बाय बाय. तर सर्व काम झालं आहे आणि आत्ता बनवायचं आहे जेवायला. ना मी तर एकटीच आहे. आई वाटतं जेवणच येणार आहे. बघू आता. आई गेल्यात खोपट्याला, कारण का आत्यांना दवाखान्यात न्यायचं आहे. त्यांचे पाय का कंबर दुखते तिकडं, त्याच्यामुळं. आणि आता मी बनवते साधी खिचडी भात आणि ते तुम्हाला दाखवते. अजून काय आता कांदा टोमॅटो कापला फक्त आणि मग झाल्यावर भेटते. इकडं भात ठेवला शिजत, खिचडी भात. आणि आता सर्व झाला आहे. तर झाला का मग जेवून घेते. बाबा पण आता उठलेला, त्याला परत झोपवला. चला आता जेवायला काय बनवलं आहे, फक्त की थोडासा म्हणजे साधा सिंपल खिचडी भात बनवला आहे. मी तुम्हाला दाखवते नंतर झाल्यावर. तर इकडे लावली TV. तर गाईज खिचडी भात झालेला आहे. आता मी जेवून घेत आहे. तर तुम्ही पण या जेवायला. गाईज बघू शकता आणि आखरा बघा कोण बसला, दाखवित नाही मिळत तुम्हाला. ताई बसल्या नाकर मी घेतलं जेवायला. तर तुम्ही पण या जेवायला. आणि इकडं झोपला आहे आमचा बाबू शेठ, टूटू शेठ. त्या म्हणून जेवून घेते आधी. दिवस असंच टाईमपास असंच ब्लॉग होईल. म्हणजे डेली ब्लॉग कसं बोलतात तसंच ब्लॉग होईल. आज काय होईल काय नाही त्या तर बघू. आता जेवून घेते आणि मग थोड्या वेळेला आराम करते. मग इव्हिनिंगला काय प्लॅन झाला तर दाखवते तुम्हाला. काहीच टुट्टू शेटची झोपाची पद्धत बघा. एक हात पुढे एक हात डोक्याला आणि खुशाल झोपलाय.
आज बरा झोपलेला. बाबू फुरफुर कर, फुरफुर कर. कशा कशा करताय, कशा कशा आजीला दाखव करून. काय बाबू आता नवीन नवीन पद्धत शिकायला लागला, दम देवायला लागला. कशा 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 दाखव आजीला करून. दाखव 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 कशा करतो बाबू. ए तू दाखव दाखव. कशा कशा बघू बघू बघू. काय काय डक्षू आहे बाबू. कशा बोलते आमच्या, बोलायला लागला तोला तोलाच्या लागला तू बोलायला. कशा बोलतो दाखव. बाबा बाबा बोलले पक्का असत. ओ बाबा गालांच्या गाला नसते साला. दम देते का, दम देते का तू म्हणा. दम देतोय. स्वतःच खुशी व्हायला लागला ना आता. आज हे शिकलाय तो. हा बघा आता कशा कशा भू भू. बघा नाटकी आहेस तू. आता दिसला ना. अच्छा ते अच्छे ते शंभर वेळा शुशू करते. आता गाईच मी आता झोपत होतं ते यो लगेच भोकाड भरायला लागला. रोकाट त्याचा म्हणा तू रात्री पण नको झोपू, दिवसा पण नको झोपा. आणि बघा ना कसा बघते तो. फटकवू का तुला. हा दादाची जायचे ना नंतर, मग 4 वाजता जाऊ दादाची. आता मस्त झोपा. झोपशील ना, दादाची जायचं आहे ना. याचा काय ह्या नाही, झोपाचा प्लॅन दिसत नाही म्हणा मला. झोपून देवाचा गरज नाही. बघ 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 बाबाला करून दाखवू का. फू 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 फू. तर गाईच चला त्याला कसा पिसा झोपवते आणि मी जरा अर्धा 1 तास आराम करते. हा वाव वाव का वाव वाव. अजून ब्लॉग एडिट करायचा आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करा.
बसले निक्रम नाकाळ झालाय. चहा ठेवला वाजलं 3ला चहा ठेवायला चांगला आहे. चहा ठेवला 11 बसलं आमची खिडकी झाली घाण त्याच्यामुळे दिसत नाही. तुला नाही यायला बा आजूस गेला आजूस पितेस हे सोंड्या सोंड्या ए सोंड्या बदुल्या ए बदुल्या पिल्लू बघा कसा त्याला असं वाटतं पाऊस पडतोय. तो बघा छत्री खाली झोपला. नवीन साफसफाई पाऊस आला मध्ये ना वगैरे. पावसाम भिजतेस तू. पावसाम भिजते पावसाम भिजते का तू. भिजा भिजा पावसाम भिजा भिजा. झोपाल्या पाऊस पडते. चला पावसात नको भिजायला. आजोजवळ आजोबाजू काय करू गावात चालू तू बाबा. कशा असते आजोबाशी का पापा हे पप्पा काय रे काय रे दादा. किती मांजर आहे बघा आमच्या इथं. हा एक आहे अजून 11 आहे ना. 11 आहे यो 11 आहे. गुंडे आहे ही बारकी मांजर बघ किती आहे. या हिची पिल्लू आहे 4 आहे 4. हे बघा कोणाला पाहिजे असतील तर सांगा आणि घ्यायला या. या मस्त आहेत बघा. हे बघा 4 पिल्ली आहे त्यांची. ही आहे हे बघा. कोणाला पाहिजे असेल तर सांगा म्हणा. कमेंट करा नाही तर फोन करा आणि घेऊन जा. दिसतील सुकाला अशी रात झाली. आता मस्त थंड थंड नंतर मग गरम होईल. पाऊस पडते कमी पडते जास्त नाही पडत. आता मी फ्रेश वगैरे होते ना. आता वाजल्यानंतर ते 5:30 वाजले ना. तर दिवाबत्तीचा टाईम झाला त्याच्यामुळे आता पटापट फ्रेश होते. ते काय अजून आले नाही ना. आई तिकडं साफ करतात ना. बाबूला दिला बाबांजवळ त्याच्या आजोबांकडे. आणि मी पटापट हातपाय धुते फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते. काय आता बघू शकता आता कधी पाऊस आला. प्रोग्राम बघतो अवरास प्रोग्राम पाऊस आला. घुमतंय तो घुमतंय जरा खवाला झाला. हवा पाणी सगळाच सुटला. मी बघा शिमली बघा बघा. भरपूर आवाज भरपूर पाऊस आला. हा बघ आला. धुमल तर धुमल तर आई पेटवले आग. नाकर पक्का हवा सुटले. नाकर बघा कधी बोला झाला. आणि चाललं होतं घरात पाठीची लोट आहे. बघा 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 किती हवा सुटली हवा सुटली. ए चल चल चाले दाखव आपण. बघा 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 घरात पाणी आला. आता काहीच आता मी दरवाजा लावते. दिवाबत्तीचा टाईम झालाय आणि इकडे बघा याची मजा बघा. याची मजा बघा. आम्ही बघा आमचे नंगू पंगू बघा. बुंबड्या ए बुंबड्या
बुंबड्या पाऊस आला. माझ्या बाबूचा पहिला पाऊस आहे. माझ्या बाबूचा पहिला पाऊस. बघा बघा, त्याला काहीच नाही आता खेळायला. तो अंगठ्याशी खेळतो. मग त्याचे बाबा अटकलं. त्याच्या बाबाला वाजतील 12. चला निंगोळ्या येवायला लागल्या. बघा 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 किती पाऊस आलाय. बघा बघा याची नाटकं बघा. याची नाटकं बघा. आता याची नाटकं बघा. आता याला पाहिजे बाहेर. पाऊस पडतंय रे माझ्या शोन्या. नाकलं लाईट आली. लाईटा बंद करते कारण का कसा भीती वाटते ना. बघा आता बाहेर पाऊस हवा पाणी सगळा झालाय. मी दरवाजा लावून घेत आहे. मला दाखवलं किती पाऊस पडला. आणि अजून महिना होता तर आधीच पडून मोकळा झाला. सगळ्या फ्रीजच्या लाईटीच्या सगळ्या बटणं बंद करते कारण का कसं पटकन वीज पडायची भीती आहे आणि भीती वाटते. त्याच्यामुळं सगळं आता ऑफ केला, बंद केला. आणि रूममध्ये एक ते आता पॅक राहतं. बाबूला इकडं मी दूध आणि आजी आजोबांना फोन करते. तिकडं पण खूप पाऊस पडतोय नारपूल साईडला. तिकडून इकडं आला आहे तो. आता तिकडं बंद झालं का बघते ना. आता इकडे बघा. आता आजी आजोबाला फोन लावताय. आजी बोल. घुम जायचं आहे बघ कशा बोलते बघ. ना करायचं ना. भेटते जेवण तर असतं. ह्यांना काय बनवू नको. मी 10-11पर्यंत येते. आपण मस्तपैकी बाहेरचं खाऊ. व्हेज आज व्हेज नाही नॉनव्हेज खाऊ आम्ही 12 वाजता. तोपर्यंत आहे खिचडी भात दाल खिचडी भात आहे तो खाईन. आणि नंतर 12 वाजता बघू काय स्पेशल. ब्लॉग कंटिन्यू बघा. पण गेल्यात आमच्या. आता बघूया पाऊस कमी झाला ना. हा थोड्यापैकी कमी आहे. मग त्याची जरा थोडा कमी आहे. रास ओला झाला आहे हवा आधी. चला त्याला आतमध्ये घेते. पावसाचा काही नियम नाही. 1 महिनाभर आधीच पाऊस पडायला लागला. 5 जूनला पाऊस पडतंय ना. आत्ताच पाऊस पडायला लागला. आणि त्या पावसाचा सगळा साफ म्हणजे बेड सगळं वरती करायला लागेल कारण का पाणी भरतं घरात. तर बघू ह्या वर्षी देवाला सांगते स्वामी समर्थांना तेव्हा पाणी बिणी भरू नको. बाबूला काय ठेवायच्या. आमच्या बाबूला काय ठेवायच्या. बाबूला टाकेन मामांची तर नेऊन ठेवीन. बाबूला मामांची तर ठेवीन. बघन पहिला पावसाचा अंदाज घ्यायचा. नंतर पाऊस बीस भरला का मग सगळा एवढा स्टाईलपर्यंत मी दाखवते तुम्हाला. गेल्या वर्षी एवढा पाणी भरलेला या एवढ्या वेळेच्यात. त्याच्यामुळे अशी हे पेंटिंगचं आहे ते खरपुंड्या निघतात. हे सगळं भिजतं. सगळं एवढा पाणी येतं आमच्या घरात. त्याच्यामुळं यावर्षी काय होतं आहे नाही आलं तर बरंच आहे. नाहीच यायला पाहिजे. आता भरावा झालेत ना सगळीकडं. जमिनीचे भरावा झालं त्याच्यामुळं शक्यता वाटते पाऊस भरायची पाणी भरायचे घरामध्ये. हे बघा आणि फॅन नाही लावला त्याला होते जाम गरम कारण का विजा जमतात आबाल गरमते. त्याच्यामुळं सगळा फ्रीजच्या सर्व टीव्हीच्या मिनी पिना काढून ठेवल्या आहेत. बटणं वगैरे बंद केल्यात. फक्त एकच लाईट चालू आहे ना हॉलमधली एक चालू आहे ना. दिवाबत्ती वगैरे केली मी. आमच्या बदुल्याला लागते फॅन. जाम गरम होतं त्याला. आता मग अशी त्याला हे केलं. आता बघू थोडा पाऊस थांबला का मग लगेच लाईट पण आता येते जाते त्याच्यामुळं. आणि इन्व्हर्टर पटकन संपायचं. रात्रीला पाऊस पडलाय बोलल्या मस्त. आता मला इच्छा झाली आणि आईनं इच्छा झाली
गरम गरम मसाला चहा प्यायची. तर मसाला चहा ठेवतो आहे, म्हणजे ठेवला आहे, फक्त मसाला टाकायचा आहे ना. मस्तपैकी पावसाळ्यात आता काही बी खावं अशी वाटतं, गरम बिरम. बाबूला दिला आजोबांकडं, आता मस्तपैकी मसाला चहा बनवतो आहे. पण दिला चहा, बाबांनी दिला आणि मी घेतला. आता गरमागरम चहा प्यायला आणि बिस्किट वेगळं बघा. बघा आता पाय मोजते पाय नंगू पंगू आहे. आता मी घेते चहा पिऊ, म्हणा लागली भूक. इकडे बघा ब्लॉग चालू आहे. बाय बाय. तुला नेते मी. चल बाबूला घेऊन चाललो मी. जाऊ ना. बाबूला पाणीपतीला भूक देते ग देते छोट्या अक्कल. आता मी भजी बनवायला बटाट्याची बनवली, आता कांद्याची बनवते. जेवायला बनवलं तर आईने बोललं मी कांद्याची आणि बटाट्याची भजी बनवते. बटाट्याचीच बोललेली पण कांद्याची पण बनवते. बघू आता. आता थोडासा खिचडी भात आहे तो. जाबी जुबी झाले, जाबी जुबी. आजी काय खाल्ला तुम्ही? ए लालू परत परत दाखव बिल्लू. हा शाळा आजीची आजो दाखव. iPhone 1, iPhone 2, iPhone 3. हो बाबा तुझाच आहे गे, नको लरू. हो जे तुझाच आहे गे, तुझाच आहे. तिन्हीला पण तुझाच आहे. हा मग हा ती आजी तुला बोलते तुझा ना मोबाईल. ये करते मी तुला असा असा. तात लांब नेतोय तो, दौरा जवळ जाईल. ब ब ब आता औषध दिलाय ना बब्या तुला. किती मस्ती वाढली बघा याची. केस झाली गुतलींच्या. आज हेअर वॉश पण नाही केला, तर उद्या करेन. बाबू गेलाय हेअर वॉश करायचा होता, हेअर वॉश पण नाही केला. आणि आत्ता वाजलं 10 वाजलं. ते काय अजून कामावशी आला, तर फोन चालू होता. ब्लॉग स्टार्ट केला म्हणून आता फोन कट केला मी. त्यांना आता येतील ते 10:30पर्यंत येतील, 11पर्यंत. आणि वेसल लागली, वेसल का भेसल बोलतात काहीतरी, वेसल बोलतात ते. तर ती लागले त्याच्यामुळं भेसल म्हणजे कंटेनर आता पावसामुळे आता कमी येतील ना, त्याच्यामुळं आता सगळे कंटेनर वगैरे जातील. आता थोडे दिवस राहते. पावसाळ्यात काही काम नाही वाटतं जास्त. तर आता आजचा बोललेले 12 वाजता, पण आता पाऊस पडतोय खूप, आजूपर्यंत पाऊस पडतोय. त्याच्यामुळं आता येतील. बघू आता किती वाजता येतात, 11 वाजता येतात का 12 वाजता येतात ते बघू.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर चला बाय बाय, गुड नाईट. बाहों पे राहों का नाम